नमस्कार, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मी आज आलो आहे अर्जुनवाडा या ठिकाणी आणि आज आपल्याला पाहायचं आहे भैरवनाथ मंदिर। तुम्ही इकडं माझ्या पाठीमागे बघू शकता, या बाजूला हे मंदिर आहे। तर चला आपल्याला आज काय पाहायला भेटतं इथं बघू। सुरुवातीला जाताना असा छोटा गेट लागतो आणि बाजूला पाहू शकता इकडं हे भैरवनाथ मंदिर आहे आणि याचा सुंदर असा कळस आपण बघू शकताय। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया। तत्पूर्वी इकडे येण्याचा मार्ग हा रोड हमीदवाडा मार्गे कापशी इकडे जातो, या बाजूला कापशी इकडे जातो आणि याच्या बाजूलाच हे मंदिर आहे। बघू शकता किती भव्य असं मंदिर आहे। तर चला आतमध्ये जाऊया। मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी ही भिंत दिसते बघा। अशी एक छान पद्धतीनं बनवलेली अशी संपूर्ण बाजूला अशी तटबंदी दिसते आपल्याला सुंदर अशी। आणि मी आता आलोय मंदिराच्या समोरच्या बाजूला आल्यानंतर इकडे 2 दीपमाळा दिसतात। बघू शकता या दीपमाळा जुन्या आहेत, याच्या रचनेवरनं आपल्याला समजते की या जुन्या आहेत। आणि या मंदिराचं बरंचसं सुशोभीकरण केलेलं आहे। समोरची बाजू तुम्ही बघू शकता, अत्यंत सुंदर असं नक्षीकाम। आणि मी आता आत जातोय। वरती जाण्यासाठी इकडं पायऱ्या आहेत। समोर आल्यानंतर आपल्याला सुंदर असं डिझाईन केलेलं लाकडाचा दरवाजा दिसतोय। वरती श्री गणेशाची मूर्ती आणि सुंदर असं डिझाईन पाहू शकता तुम्ही। दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत दोन्ही बाजूला आणि सुंदर असं लाकडी दरवाजा आहे बघा, किती सुंदर असं नक्षीकाम आहे। आणि आता मी आतमध्ये जातोय। आतमध्ये आल्यानंतर हा इकडे सभा हॉल दिसतोय। तर इकडे मुख्य मंदिर भैरवनाथ आणि त्याच्या बाजूलाच मरगुबाई देवीची मूर्ती आहे। तर ते आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत। समोर आल्यानंतर इथं आपल्याला कासव दिसते समोरच्या बाजूला। आणि बघूयात आपण आतमध्ये जाऊयात। आतमध्ये आल्यानंतर मुख्य गर्भगृह दिसते। तर तुम्ही बघू शकताय याचंही नक्षीकाम किती सुरेख असं आहे। मध्यभागी ओम चिन्ह आहे आणि समोर अशी सुंदर अशी भैरवनाथाची मूर्ती आहे। आतमध्ये बघू शकताय तुम्ही। एका बाजूला श्री भैरवनाथांची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला मरगुबाई देवीची मूर्ती। सुंदर असं नक्षीकाम कोरीव सुबक मूर्ती आहे। मूर्तींचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण याचा प्रदक्षिणा मार्ग पाहूयात। तर इकडं देवीची पालखी आहे आणि या बाजूला आल्यानंतर इकडं आपल्याला भैरवनाथ देवाची वाद्य दिसतात। ज्यावेळी उत्सव वगैरे असतात त्यावेळी हे वाजवली जातात। तर मी आलो या समोरच्या दरवाज्यातून आतमध्ये आणि आता आपण पाहणार आहोत बाहेरचा परिसर। बाहेर आल्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे मंदिराची मागची बाजू। तर ह्या बाजू बघत असताना आपल्याला सुंदर असं नक्षीकाम दिसते पहा सर्व बाजूनी मंदिराच्या।
वरती जाण्यासाठी इकडं कळसाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिराला येण्यासाठी तिन्ही बाजूने गेट आहेत. सुंदर अशी रचना केलेली आहे मंदिराची. अशा पद्धतीने हे मंदिर आपण पाहिलेलं आहे. तर हा होता व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील तर ती मला कमेंटद्वारे कळवा. आपण त्यांना भेट देऊ आणि जगापुढे आणण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.